जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा। हा जिल्हा वारंवार चर्चेचा विषय असतो। त्या जिल्ह्याचा आपण आता सर्वे पाहणार आहोत। मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की ठाणे आणि मुंबईमध्ये कोणाची सत्ता येणार आणि कोणाला किती जागा मिळणार आहेत हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण आता बघणार आहोत ते म्हणजे नाशिक महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि आपण त्याचाच आज आपण 100% खरा सर्वे असा घेऊन आलो आहोत। मित्रांनो, आपण काही दिवसापासून पाहतच आहोत की नाशिक जिल्हा हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे आणि आता तर ते पालकमंत्री पदावरून आता त्या जिल्ह्याची चर्चा अजून वाढली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी म्हणजे छगन भुजबळ यांची चांगली ताकद आहे असं आता चित्र आहे। त्यातच शिवसेनेचे दादा भुसे यांची सुद्धा चांगल्या प्रकारे ताकद आहे असं वाटत आहे। पण मित्रांनो, आपण बघूया नेमकी सत्ता कोणाची येणार आहे आणि कोणाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणाची सत्ता येणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार, मी तानाजी हक्के, आपण बघत आहोत तानाजी हक्के यूट्यूब चॅनल। नेमकी कोणाची सत्ता येणार आणि कोणाला किती जागा मिळणार मित्रांनो, आपण पहिल्यांदा हे पाहूया की नाशिक महानगरपालिकेच्या एकूण जागा किती आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया। मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेच्या एकूण जागा आहेत 133 जागा नाशिक महानगरपालिकेच्या आहेत असं आता दिसत आहे। आता आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेच्या 133 जागापैकी कोणाला किती जागा मिळणार हे आपण बघूया। आता त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं आता चर्चा आहे। पण गेल्या 5 वर्षात भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये नाशिक महानगरपालिकेची सत्ता आहे। पण आता आपण हे पाहणार आहोत की महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी यांची सत्ता येणार की राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर याचा काय परिणाम भारतीय जनता पार्टीवर पडेल का हे आपण बघूया। आणि त्यातच राष्ट्रवादी ही चांगली ताकद नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, कारण राष्ट्रवादीचे 2 नेते मोठ्या पदावर आहेत। त्यातच छगन भुजबळ यांना सुद्धा आता मंत्रिपद देण्यात आलं आहे। त्यानंतर कोकाटे हे सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मंत्रिपदावर आहेत। त्यामुळे नक्की काय होणार, कोणाची सत्ता येणार हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। त्यातील पहिला पक्ष आहे तो म्हणजे 2017 मध्ये सत्तेत असलेला पक्ष भारतीय जनता पार्टी। भारतीय जनता पार्टी गेल्या निवडणुकीमध्ये 66 जागा घेऊन त्यांची एक हाती सत्ता आली होती। पण आता भारतीय जनता पार्टीची मोठी घसरण झालेली दिसत आहे, कारण भारतीय जनता पार्टी 66 जागेवरून आता 40 जागेवरती आलेली दिसत आहे। म्हणजेच भारतीय जनता पार्टीची मोठी घसरण ही नाशिक जिल्ह्यामध्ये झालेली आता तरी दिसत आहे। त्याच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसाठी हे टेन्शनची बाजू असल्याची आता तरी चित्र दिसत आहे। भारतीय जनता पार्टीने नेमकं या जिल्ह्यामध्ये आपलं काय कमी पडलं आहे हे आता पाहावं लागणार आहे, कारण 2017 साली एक हाती सत्ता असणारा हा पक्ष म्हणजेच 2017 साली 66 जागा असणारा हा पक्ष डायरेक्ट 40 जागावरती आलेला आता तरी दिसत आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी यांची मोठी घसरण झालेली आता तरी दिसत आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पक्ष म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले आणि गेल्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री पदावर असलेले आणि राज्यातील सर्वात मोठे बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांचा पक्ष। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला किती जागा मिळतात हे आपण बघूया, कारण गेल्या 2.5 वर्षात एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठं म्हणजे देशातील सर्वात मोठं बंड करून त्यांनी महायुतीमध्ये सामील झाले होते। पण त्याचा फायदा मुंबई आणि ठाण्यामध्ये तर झालेला दिसत नाही, पण नाशिक जिल्ह्यामध्ये झाला आहे का हे आपण बघूया। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला म्हणजेच शिवसेना या पक्षाला 18 जागा मिळताना या सर्वेमध्ये दिसत आहे। पण 18 जागा म्हणजे त्यांना अपयश आल्याचं हे आता दिसत आहे, कारण राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्ता ही महायुती सरकारची आहे आणि त्यामध्ये राज्यामध्ये सत्ता असताना सुद्धा 18 जागा त्यांना मिळत आहेत। हे बघून आता त्यांच्या पदरी सुद्धा अपयश आल्याचे दिसत आहे।
त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष। काँग्रेस या पक्षाला गेल्या 1.5-2 वर्षापासून गळती लागली आहे। एक नेते फुटायला लागले आहेत। त्यातच लोकसभा आणि विधानसभाच्या टायमिंगला सुद्धा त्यांना म्हणावं असं यश मिळालेलं दिसत नाही। त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांना पाहिजे तसं यश मिळालेलं दिसत नाहीये। कारण काँग्रेस या पक्षाला नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त 7 जागा मिळताना दिसत आहेत। म्हणजेच काँग्रेसला सुद्धा अपयश झेलावं लागणार आहे। त्यानंतर पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट। म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटाची सुद्धा गेल्या 2 वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटाची सुद्धा गळती सुरू आहे। म्हणजेच राष्ट्रवादी पक्षातून अजित पवार यांनी बंड केला आहे। म्हणजेच अजित पवार यांनी 2 वर्षाच्या पाठीमागे शरद पवार यांच्या पक्षातून बाहेर जात 40 आमदार घेऊन त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे। तेवढं होऊनही शरद पवार यांच्या गटाला नाशिक जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद हा मतदाराकडून मिळालेला दिसत आहे। म्हणजेच नाशिक जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाला 9 जागा मिळताना आता तरी दिसत आहेत। म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगले यश मिळताना या नाशिक महानगरपालिकेमध्ये दिसत आहे। त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष म्हणजे अपक्षांचा पक्ष। कारण अपक्षांना सुद्धा मुंबई आणि ठाणनगर मालिकेचा सर्वे बघितला तर अपक्षांना सुद्धा चांगलाच महत्त्व मिळालेलं दिसत आहे। कारण अपक्षांची गरज सुद्धा अत्यंत असल्याचं आता तरी दिसत आहे। कारण नाशिक महानगरपालिकेमध्ये अपक्षांना सुद्धा 5 जागा मिळताना दिसत आहेत। म्हणजेच 5 जागा सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दिसत आहेत। अपक्षांना सुद्धा चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणजे एकेकाळी नाशिक महानगरपालिकेवर एक हाती सत्ता असणारा पक्ष म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच राजसाहेब ठाकरेंची सेना। या पक्षाची एकेकाळी नाशिक महानगरपालिकेवर एक हाती सत्ता होती, पण गेल्या काही वर्षापासून त्यांच्या पक्षाला गळती सुरू झाली आहे। म्हणजेच आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना म्हणावं असं यश मिळताना दिसत नाही। म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 14 जागा मिळताना आता तरी दिसत आहेत। त्यामध्ये जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर थोडासा काहीतरी बदल होऊ शकतो। म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांच्या थोड्याफार जागा वाढू शकतात आणि उद्धव ठाकरे यांच्या सुद्धा काही प्रमाणात जागा वाढू शकतात। त्यामुळे जर हे दोघे भाऊ एकत्र आले तर सर्वच महानगरपालिकेमध्ये चांगल्या जागा मिळू शकतात। त्यामुळे या दोघे भाऊ काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आता वेधलं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि मोठा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। गेल्या 2 वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा चांगलीच गळती लागलेली दिसत आहे। म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी 2 वर्षाच्या पाठीमागे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून म्हणजेच शिवसेनेतून बाहेर पडून एक मोठं बंड म्हणजेच राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात मोठं बंड एकनाथ शिंदे यांनी करून सुद्धा त्यांचा काही फायदा झालेला आता तरी दिसत नाही। कारण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाला हे आता तरी पटलेलं असं दिसत नाही। कारण नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसत आहे की कारण शिवसेना फुटीच्या अगोदर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 35 जागा नाशिक महानगरपालिकेवर होत्या आणि आता त्यात त्यांच्या नाशिक महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेना या पक्षाच्या 38 जागा येताना आता तरी दिसत आहेत। या सर्वेमध्ये आता आपल्याला दिसत आहेत, सर्वेच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत। म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या म्हणजेच शिवसेनेला चांगलं यश मिळताना आपल्याला आता तरी दिसत आहे। कारण गेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या 35 जाग्यावरून एवढा पक्ष फुटल्यानंतर एवढे आमदार नेते एवढे मंत्री गेल्यानंतर सुद्धा 3 जागा वाढताना आपल्याला या सर्वेमधून दिसत आहे। म्हणजेच 35 जागेवरून 38 जागा ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या म्हणजेच शिवसेना या पक्षाच्या झालेल्या आपल्याला दिसत आहेत। मित्रांनो, हा सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी असणार आहे। कारण मित्रांनो 35 जागावरून 38 जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या झालेल्या आहेत।
म्हणजे चांगल्या प्रकारे यश शिवसेनेला मिळालेलं आहे, त्यांच्या पक्षाला मिळालेलं आहे तरी दिसत आहे। त्यानंतर आपण बघूया की एकूण कोणाच्या किती जागा आल्या आहेत। महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळून महाविकास आघाडीच्या 70 जागा ह्या नाशिक महानगरपालिकेवर आलेल्या दिसत आहेत। म्हणजेच महाविकास आघाडीची सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर येण्यास काही अडचण नाही असं आता चित्र दिसायला लागलं आहे। आणि भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जागा मिळताना दिसत आहेत। ते म्हणजेच एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांच्या पक्षाला मोठा धक्का बसल्याचा आता तरी दिसत आहे। या सर्वेनुसार भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांचं मोठं नुकसान विधानसभा आणि लोकसभा झाल्यानंतर हे मोठं नुकसान नाशिक महानगरपालिकेवर होताना दिसत आहे। कारण विधानसभेमध्ये चांगली कामगिरी करून सुद्धा आणि राज्यात आणि देशात महायुतीची सत्ता असताना सुद्धा त्यांना नाशिक महानगरपालिकेवर चांगलं यश मिळालेलं दिसत नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांना चांगलाच धक्का ठाकरेंनी दिलेला आता तरी दिसत आहे। म्हणजेच एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांची सत्ता येणार नाही असे आता चित्र दिसत आहे। आपण काय होईल हे तुम्ही कमेंट करून सांगा। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे, अजित पवार गट यांची सत्ता येईल की जर दोघे भाऊ एकत्र आले तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी मिळून सत्ता येईल हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।